श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या आयुष्यातील निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन. स्वामींचा आपल्या भक्तांसाठी संदेश, संकेत किंवा आशीर्वाद असू शकतात. सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून समोर दिलेल्या 2 पर्यायांपैकी एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी तुम्हाला काही संदेश किंवा काही संकेत देत आहेत का. इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील प्रथम पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळांनो, शांत आणि स्थिर व्हा. पूर्ण एकाग्रतेने आमचे बोलणे ऐका. तुम्ही ज्या उदात्त कार्याचा संकल्प धारण केला आहे त्याची पूर्तता होण्याचा मंगल आणि पवित्र क्षण तुमच्या समीप येत आहे. ही केवळ संधी नाही तर तुमच्या प्रयत्नांचे पुण्य फळ आहे. या परम यशासाठी शारीरिक आणि मानसिक तसेच आत्मिक या तिन्ही स्तरावर पूर्णपणे तयार राहा. देव सांगतात, बाळांनो, आज तुम्ही ज्या कठोर पथावरून चालत आहात तो केवळ कष्टाचा मार्ग नव्हे तर तुमच्या भविष्यातील सुंदर ध्येयाचा मजबूत आधारस्तंभ आहे. तुम्ही फक्त एकदा श्रद्धायुक्त अंतःकरणाने आमच्या मार्गावर पाऊल ठेवून बघा. आमचे तुम्हाला वचन आहे, तुमचे सर्व अडलेले मार्ग त्वरित मोकळे होतील. काही क्षण, काही श्रम आमच्यासाठी समर्पित करून बघा. तुमच्या जीवनात अक्षय कुबेराचे भांडार प्रकट झाले नाही तर मग सांगा. आणि जेव्हा तुम्ही सत्यासाठी उभे राहता तेव्हा येणारे कटू वचन शांतपणे ऐकून बघा. तुमच्यावर आमच्या कृपेचा अखंड पाऊस बरसेल, हे नक्की. बाळांनो, एवढी मोठी ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या सोबत असताना तुम्ही तीळ मात्रही घाबरू नका. तुमचे चित्त शांत ठेवा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा निश्चितपणे पूर्ण होतील. या सृष्टीचा नियम असा आहे, जो हिसकावून खातो तो कधीच सुखी होत नाही, परंतु जो निस्वार्थपणे वाटून खातो तो कधीही दुःखी होत नाही. म्हणून या वर्तमान काळात तुम्ही अनासक्त भावाने आपले कर्म करत राहा. कोणाच्याही आशेवर, भरवशावर आपले भविष्य अवलंबून ठेवू नका. आज तुम्ही जे कर्मबीज रोवलेले आहे, उद्या त्या कर्माच्या फळांवर, परिणामांवर फक्त तुमचाच अधिकार असणार आहे. तुमचे कर्म शुद्ध, प्रामाणिक आणि पवित्र ठेवा आणि मनापासून भगवंताचे नामस्मरण, भक्ती करत राहा. हाच तुमच्या जीवनातील परमोच्च असा मंत्र आहे. स्वामी सांगतात, तुमचे अंतःकरण जर स्वच्छ असेल, शुद्ध असेल तर या विश्वातील कोणत्याही शक्तीला घाबरण्याचे कारण नाही. कारण जोपर्यंत मानवी आत्मा आपल्या धर्माचे आचरण निष्ठापूर्वक करतो तोपर्यंत त्याचे रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी या ब्रह्मांड नायकाची असते. मनुष्याच्या जीवनातील संकट ही त्याच्या कर्मांची आणि मनाच्या अशुद्धतेची फळे असतात. पण लक्षात घ्या, तुम्ही फक्त नीतिमत्तेचे वस्त्र स्वच्छ आणि निर्मळ ठेवा. मग परमेश्वर तुम्हाला कोणताही आघात सहन करू देणार नाही. अरे, कोण म्हणतं की आम्ही दिसत नाही? तुम्ही फक्त अतीव श्रद्धेने आणि भावपूर्ण अंतःकरणाने आम्हाला एक हाक मारून बघा. ज्या क्षणी तुम्ही शुद्ध भावनेने आमचे स्मरण करतात त्याच क्षणी आम्ही तुमच्या सभोवती एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करतो. ज्या व्यक्तीचे संरक्षण आम्ही स्वतः करतो त्याचे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही. कारण या जगात आमच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही. एक लक्षात ठेवा, जे स्वतःच्या उद्धारासाठी आणि कर्तव्य पालनासाठी स्वतःच प्रयत्न करतात आम्ही त्यांचीच मदत करतो. कारण स्वयंप्रयत्न हेच ईश्वरी कृपेचे द्वार उघडते. जेव्हा तुम्हाला असे वाटते की आता सर्व आशा संपलेल्या आहेत, सर्व मार्ग बंद झालेले आहेत आणि जीवन एका अंधारा वळणावर येऊन थांबलेले आहे, त्याच क्षणी आमचा अद्भुत खेळ आणि कृपेचा प्रभाव सुरू होतो. तो केवळ धैर्य आणि निष्काम कर्मांची अपेक्षा करतो. बाळांनो, सत्यनिष्ठेने जगा आणि नीतिधर्माचे पालन करा. भय आणि संशय हे केवळ अज्ञानाचे पडसाद आहेत. तुमच्या अंतःकरणात प्रज्वलित झालेला नीतिधर्माचा अग्नी कधीही विझू देऊ नका. संकटांना तुम्ही भिवू नका, कारण प्रत्येक संकटांच्या पडद्याआड ब्रह्मांड नायक ही वैश्विक शक्ती तुमच्या आत्मिक शक्तीला जागृत करण्याची संधी देत आहे. जो मनुष्य आपल्या कर्तव्यात निष्ठा ठेवतो आणि अंतःकरण शुद्ध ठेवतो त्याच्याकडे धन आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री असलेली माता लक्ष्मी स्वतःहून आकर्षित होते. शुभ कर्म हाच समृद्धीचा खरा मार्ग आहे.
ज्याप्रमाणे कमळ चिखलात राहूनही निर्मळ राहते, त्याचप्रमाणे तुम्ही संसारात राहूनही आपली नैतिकता आणि सत्यनिष्ठा टिकवून ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, परिस्थितीला शरण जाणे सोडून द्या. शस्त्र हाती घ्या. ते शस्त्र म्हणजे कर्मनिष्ठा आणि शुद्ध अंतःकरण. तुम्ही आत्मविश्वासाने पाऊल टाका. विजयाचा आणि ऐश्वर्याचा जयघोष तुमच्याच प्रतीक्षेत आहे. हा ब्रह्मांड नायक आणि माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतील. आमचे आशीर्वाद तुमच्यावर बरसतील. निश्चिंत रहा, काळजी करू नका. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करणे, आर्थिक स्थैर्यासाठी दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजन करणे, श्री सुक्ताचे पठण करणे, दर शुक्रवारी तसेच दर पौर्णिमेला कमळगट्ट्याच्या माळेवर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून ही माळ माता लक्ष्मीला अर्पण करणे, गरजूंना यथाशक्ती मदत करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. श्री स्वामी समर्थ. आपला स्वामींच्या आशीर्वादांवर, पवित्र ऊर्जेवर आणि चमत्कारांवर विश्वास आहेच, तरी इच्छा असल्यास श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती आमची परीक्षा असते. कारण जिथे विश्वास आहे तिथे आम्ही आहोत. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लागते. रस्ता खराब लागला म्हणून मागे पडू नका. गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. लक्षात ठेवा, मी तुमच्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुमच्यावर दुसऱ्यांनी लादलेले आहे. पण तुम्ही स्वतःच्या कर्माने जे दुःख घडवून आणलेले आहे त्यातील एक कण देखील मला कमी करता येणार नाही. म्हणूनच कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी बघायला आम्ही आहोतच. बाळांनो, तुमच्या कार्यावर आणि ध्येयावर तुमचे लक्ष केंद्रित करा. कारण केवळ निष्काम कर्म आणि अखंड विश्वास या दोनच गोष्टी तुम्हाला या आयुष्याच्या भवसागरातून तारून नेणार आहेत. तुम्ही कदाचित मानवी दृष्टीने एकटे असाल, पण दैवीय दृष्टीने आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडलेली नाही. ते तुमच्यासाठी कायम राहतील. कारण तुम्ही केवळ एक भक्त नाहीत, तर तुम्ही स्वामींचे बाळ आहात. तुमच्या भक्तीच्या आणि सेवेच्या बळावर तुमचे सर्व भोग तात्काळ संपतील असे नाही. कारण कर्माचे भोग अटळ असतात, पण तुमच्या निश्चित भक्तीमुळे, तुम्ही केलेल्या आमच्या सेवेमुळे ते भोग तुम्हाला वेदनांचे काळे दगड न भासता फुलांप्रमाणे नक्कीच भासतील. ज्या कार्यासाठी तुम्ही अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होता, ती रेंगाळलेली कामे आता पूर्ण होतील. ते सर्व काही अचानकपणे, अगदी अकल्पितपणे तुमच्या आयुष्यात येत आहे, ज्याची तुम्ही इच्छा मनात केलेली आहे. बाळांनो, येणाऱ्या काळात संतांच्या दर्शनाने तुमच्या स्वामी भक्तीला नवीन आणि ज्ञानयुक्त दिशा प्राप्त होईल. किंवा काही सेवेकरी तुम्हाला भेटतील आणि त्यांच्यामुळे तुम्हाला नवीन मार्ग सापडण्यास मदत मिळेल. तुमच्या जीवनातील हरवलेला आत्मविश्वास आणि आनंद तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. तुमची सर्व स्वप्ने आता पूर्ण होतील आणि प्रत्येक दिवशी तुम्ही केवळ पुढेच जात आहात. तुमच्या वाट्याला आलेले दुःख तुम्ही शांतपणे संपवलेले आहे आणि म्हणूनच नियतीने तुमच्या वाट्याचे सुख आता तुमच्याकडे खेचलेले आहे. भूतकाळात जे काही घडले त्याचे ओझे तुम्ही आता वागवू नका. ते सर्व सोडून द्या आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित करा. बाळांनो, जर वारा आपल्या वेगामुळे हवामानाची दिशा बदलू शकतो, तर लक्षात घ्या, मनापासून आणि अखंड श्रद्धेने केलेली प्रार्थना तुमच्या भाग्याचे चक्र देखील निश्चितपणे बदलू शकते. केवळ प्रामाणिकपणे कर्मांवर विश्वास ठेवा आणि अखंडपणे नामस्मरण करत राहा. कारण हेच तुमच्या आत्म्याचे बळ आहे. केवळ विश्वास ठेवा, तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा तुम्हाला जास्तच मिळणार आहे आणि उत्तमच मिळणार आहे. स्वामी सांगतात, बाळांनो, मोठे आणि अतुलनीय यश संपादन करायचं असेल तर हे निश्चित जाणा की तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या वाईट सवयींचा आणि दुर्गुणांचा त्याग करणे हेच सर्वप्रथम तुमचे श्रेष्ठ कर्तव्य आहे. तुमची स्वप्ने जर मोठी असतील तर त्यांना पूर्ण करण्यासाठी देखील कठोर तपश्चर्या आणि अखंड परिश्रम करावेच लागतात. जर तुम्ही झोप आणि आळस या विकारांच्या अधीन राहिलात तर स्वप्नपूर्तीचे अलौकिक सुख तुम्हाला कसे प्राप्त होईल? म्हणून
फळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्यनिष्ठ बुद्धीने आपले कर्म करत राहा. लवकरच तुमच्या आयुष्यात मोठा परिवर्तनाचा काळ येत आहे. तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात. तुमच्या सत्कर्मामुळे, तुमच्या प्रामाणिक सेवेमुळे तुमचे पुढील जीवन कल्पनेहून अधिक सुंदर होणार आहे. संशयाचा त्याग करून फक्त सकारात्मकतेचा भाव ठेवा आणि सर्व काही कल्याणकारी होईल या परम सत्यावर श्रद्धा ठेवा. माझ्या पुण्यवान बाळांनो, आमच्या मार्गावर विश्वासाने वाटचाल करा. तुमच्या सत्कार्याची, तुमच्या सेवेची नोंद आम्ही घेतलेली आहे. उत्तम कर्मासह प्रामाणिक सेवा करा. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि अखंड समृद्धीचा वास राहील. तुमची सकारात्मकता आणि निस्वार्थ भाव हाच आमच्या कृपेचा मार्ग आहे. तुम्ही केवळ श्रद्धा आणि धैर्य ठेवा. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. यश आणि वैभव तुमच्या कर्मातून तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल. निश्चिंत रहा, काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज 11 माळ जप करणे, श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करणे, दररोज किंवा दर शनिवारी काल भैरवाष्टकम स्तोत्राचे पठण करणे, दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून श्री स्वामी सहस्र नामावलीचा जप करणे, जवळील केंद्रात किंवा स्वामींच्या मठात आरतीसाठी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणे. दिवसातून एकदा तरी एखाद्या व्यक्तीने चांगलं कार्य केल्यास त्याचे मनापासून कौतुक करणे, गरजूंना मदत करणे, दान धर्म करणे अशा सेवा उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.